ही घटना खरोखरच सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटी किंवा नियमांच्या अडथळ्यामुळे एका जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीचा जीव घ्यावा, हे ऐकूनच अंगावर काटा येतो. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. घटनेचा थोडक्यात तपशील. आरोपी पांडुरंग कोंडामंगले, वय 32, रा. केरूर, ता. मुखेड. बळी ठरलेली मुलगी प्राची कोंडामंगले, वय 7 वर्षे. घटनेचे ठिकाण कट्टापल्ली परिसर, बोधन रोडवरील कॅनॉल, तेलंगणा राज्य. कारवाई. तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला जानेवारी 30 रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हत्येमागचे संभाव्य कारण आणि कायदा. या घटनेमागे प्रामुख्याने 2 अपत्यांचा नियम कारणीभूत असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या नियमांनुसार. निवडणूक नियम. ज्या व्यक्तीला 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झाले असेल ती व्यक्ती ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. अडथळा. आरोपीला 3 मुले होती. सरपंच पदासाठी निवडणूक लढवण्याच्या इच्छेपायी तिसरे अपत्य, मुलगी अडसर ठरत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरा पैलू. काही ठिकाणी आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचीही चर्चा आहे. मात्र पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. एक गंभीर सामाजिक प्रश्न. ही घटना केवळ एका गुन्ह्याची कथा नाही, तर सत्तेच्या हव्यासापोटी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहे. कायद्याचा हेतू कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणे हा होता, पण अशा विकृत मानसिकतेमुळे निष्पाप जीवांचा बळी जाणे ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. पोलिसांच्या सखोल चौकशीतून हत्येचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.